मित्रांनो नमस्कार. कसे आहात सगळे? मित्रांनो 3S टॉक हा आपला जो पॉडकास्ट आहे, या पॉडकास्टमध्ये आपण एका अर्थी मुलाखतीच घेत असतो. परंतु आजच्या एपिसोडचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की मुलाखतीवर आधारित आजची मुलाखत आहे. आजचा पॉडकास्ट खूप खास आहे. आजच्या पॉडकास्टचा जो विषय आहे तो आहे मुलाखतीचे पैलू. आणि हे मुलाखतीचे वेगवेगळे पैलू आपल्याला समजावून देण्यासाठी यशदाचे अतिरिक्त महासंचालक माननीय शेखर गायकवाड सर आज आपल्यासोबत आहेत. सर, 3S पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. अरे वा, धन्यवाद. सर, मी तुमच्याविषयी जेव्हा आता आम्ही आमच्या सगळ्या टीमसोबत बोलत होतो, तो जो प्रदीर्घ काळ आहे, तुम्ही जवळपास इतक्या वर्षाचा जो IAS म्हणून काम केलेला आहे, अनेक जिल्ह्याचे तुम्ही कलेक्टर होतात, अगदी मुख्यमंत्र्याचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. ह्या सगळ्या पटामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांचे पण खूप सारे वेगवेगळे प्रकार बघितले असतील. खास मुलाखतीच्या अनुषंगाने मला पहिला प्रश्न तुम्हाला जो विचारायचा आहे तो असा आहे की एक आदर्श अधिकारी किंवा एक आपण IAS ऑफिसर म्हणूया त्याला सध्या, तर तो कसा असायला पाहिजे मुलाखतीच्या अँगलनं? आदर्श अधिकारी मुलाखतीच्या दृष्टीने जर शोधायचा असला ना, तर तो परिपूर्ण असला पाहिजे सर्व गुणांनी. नंबर 2, त्याला घटनेला अपेक्षित असलेला सगळ्यांबद्दलचा समानतेचा भाव त्याच्यात असला पाहिजे. आता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यासाठी आपल्याला कदाचित कित्येक तास खर्च करावे लागतील. तिसरं आहे, त्याला सर्वसामान्यांबद्दल आपुलकी असली पाहिजे. 4, या तीनही गोष्टी आहेत, पण स्वतः मात्र सही करायला कचरतो असा माणूस काही कामाचा नाही. बरोबर आहे. निर्णय क्षमता पाहिजे. मग त्याच्या अनुषंगाने चौथी गोष्ट येते ते म्हणजे निर्णय क्षमता आहे, परंतु जे मन आहे त्याचं ते विचित्र दिशेने, चुकीच्या दिशेने चाललेलं आहे की माझा प्रत्येक कागदावर सही करताना माझा काय फायदा होईल असा विचार करणारा अधिकारी आम्हाला नको. बरोबर आहे. ह्या अशा सगळे गुण असणारे आणि अवगुण टाळणारं आम्हाला व्यक्तिमत्व पाहिजे आहे. आणि ते मला असं वाटतं एक अवघड गोष्ट आहे आजकालच्या काळात. बरोबर. आम्ही यशदामध्येच नाही तर भारतातल्या सर्व अकॅडमीमध्ये आज जे जाणवत आहे की प्रशिक्षणाला येणाऱ्या अधिकारी बुद्धिमान आहेत, परंतु त्यांची सचोटी चांगली असेल का याची गॅरंटी आता कोणी देऊ शकत नाही. तर मग सचोटीचे लोक कसे शोधायचे हे पण एक मोठं चॅलेंज आहे. त्यामुळे सचोटी हा एक सगळ्या मुद्द्यांना भेदून जाणारा एक महत्त्वाचा धागा आहे. पॅरलल आपण म्हणू शकतो. नक्की म्हणू शकतो. खूप महत्त्वाचा तेवढा आहे. सर, मी जेव्हा मुलाखतीचे पैलू हे आपलं पुस्तक वाचत होतो, म्हणजे सगळं पुस्तक मी बघितलं, त्याच्या शेवटी तुमचा परिचय पण दिलेला आहे. खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये 2002च्या तुकडीमध्ये तुम्ही समाविष्ट झालात. त्यानंतर जीवन प्राधिकार मुख्य प्रशासकीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी नाशिक, यशदा येथे निबंधक, मुख्यमंत्र्यांचे सहसचिव. म्हणजे आम्ही गमतीने मगाशी म्हणत होतो की सरांचा बायोडाटा वाचून दाखवला तरी एक पॉडकास्ट पूर्ण होईल, इतका मोठा तो हे आहे. तुम्ही जेव्हा सुरुवातीला मुलाखतीला सामोरं गेला होता, अगदी सुरुवातीला, तर तो अनुभव कसा होता मुलाखतीचा? खरं तर माझं फार लहानपणापासून वाचन सुरू होतं. अगदी फार लहानपणी, म्हणजे मी अनेक वेळा सांगितलं आहे की मी 6वीत असेपर्यंत 100 पुस्तकं माझी वाचून झाली. त्यामुळे मुलाखतीला जाताना ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आम्ही जी मुलं होतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आत्मविश्वास माझ्याकडे होता. बरं. आणि तो वाचनातून आलेला होता. म्हणजे कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरासाठी जी तयारी लागते ती प्रचंड तयारी मी केलेली होती. त्यामुळे माझी मुलाखत चांगली झाली. पण त्यावेळी मुलाखतीला एवढे मार्क दिले जात नसत. अच्छा. म्हणजे मला असं वाटतं माझी मुलाखत बेस्ट झाली तरी मला 105 वगैरे मार्क्स होते त्यावेळी. आणि नंतरच्या काळात 140 पर्यंत गुण विद्यार्थ्यांना मिळत होते. मी त्यावेळी राज्यात 6वा होतो, कारण माझे रिटर्नचे मार्क्स फार चांगले होते. बरं. तर मुलाखत चांगली होऊन सुद्धा त्यावेळच्या MPSC पदाधिकाऱ्यांचं किंवा अधिकाऱ्यांचं जे मत होतं की सगळ्यात हायेस्ट जे गुण द्यायचे तेच मुळात 105, 10च्या वर द्यायचे नाही. बरं. म्हणजे थोडक्यात मुलाखतीमुळे मेरिटवर फार फरक नाही पडला पाहिजे. बरोबर आहे. तीच गोष्ट पुढे 12.5% मार्क मुलाखतीला ठेवण्यामध्ये आली. म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हटलं की मुलाखतीच्या नावाखाली तुम्ही मेरिट लिस्ट खालीवर करता कामा नये. बरोबर आहे. जे रिटर्नचे मार्क आहेत त्याच्या 12.5% पेक्षा जास्त मार्क मुलाखतीला असता कामा नये. हे याचा उद्देश हा होता
की याचं डिस्क्रिप्शन कमी करून टाकायचं. बरोबर. आणि ते जर बघितलं तर मला जे आठवत आहे की एखाद्या प्रश्नाबद्दल अनेक वेगवेगळ्या पैलूने उत्तर देण्या एवढा अभ्यास मी केला होता. त्याच्या विरुद्ध मी गेली 5 वर्ष मी MPSCच्या पॅनलवर मुलांची मुलाखती घेतल्या. तर मला काय जाणवलं की मुलं फार मेहनत करून येताना आता दिसत नाही. ते काय येत नाही माहीत नाही मला सुरुवातीला असं वाटलं की मुलांना मुलाखतीला एवढंसं सिलेबस दिलेला असतो, व्यक्तिमत्वाची चाचणी आहे आणि तुमचं सर्वसाधारण ज्ञान आजमावण्यात येणार आहे. अशा 2-3 वाक्यामुळे मुलांना कळत नाही हे नक्की कशी तयारी करायची. पण नंतर मला असं वाटवलं की 5 ते 10 वेळा मुलाखतीला गेलाय मुलगा आणि तरी निवड झाली नाही, अशा मुलांची पण संख्या बरीच आहे. बरोबर. तर ही मुलं 5व्यांदा मुलाखतीला आल्यावर सुद्धा साध्या प्रश्नांची उत्तरं देताना तयारी का करून येत नाही. आणि ते फार आश्चर्यकारक असं मला वाटलं. त्याचं कारण असं आहे की मी एक साधं उदाहरण सांगितलं मुलांसाठी आपल्या, की एका मुलाला मी एक प्रश्न विचारला की तुझे वडील काय करतात. तो म्हणला वडील शेती करतात. मग अर्थातच दुसरा प्रश्न काय येणार आहे, तुला घरी शेती किती आहे. 5 एकर आहे. मग तिसरा प्रश्न आला, आत्ता शेतात कोणती पिकं आहेत. तर या मुलाने काय उत्तर द्यावं की ज्याचं मला फार वाईट वाटलं, की त्या मुलाने असं उत्तर दिलं, सर मी 8 महिने झालं घरीच गेलो नाही. अरे बाबा. हे फार आश्चर्यकारक आहे. शेतकऱ्याचा मुलगा तो शेतात कोणती पिकं आहेत हे सांगताना तो घरी जाण्याची काय गरज आहे. बरोबर. एखाद्या मुलाने आईवडिलांना फोन केला असता की मला मुलाखतीला जायचं आहे, आपल्या शेतात आता पिकं किती आहेत, मागच्या वर्षी आपल्याला एकरी किती उत्पादन झालं, मक्यातून किती पैसे मिळाले, ज्वारीतून किती पैसे मिळाले, अशी जिज्ञासा मुलांना का नाही. बरोबर. म्हणजे मला जे आश्चर्य वाटते ते हे आहे की मी एक विजय तेंडुलकरांचं वाक्य वाचलं की माणसाच्या जीवनामध्ये जिज्ञासा पाहिजे. बरोबर. आणि जिज्ञासा नसणं हे जवळजवळ चैतन्याचं लक्षणच गमावल्यासारखं आहे. बरोबर आहे. आणि जिज्ञासा कशी पाहिजे तर एखाद्या खिडकीमध्ये जेव्हा मांजर येतं तर ते आधी सगळ्या घरावर नजर मारतं. बरोबर आहे. की घरात कोण आहे, आजी बाहेर गेली आहे का, मुलं खेळायला बाहेर गेलेत का, मग मला कोणत्या मिनिटाला खाली उडी मारली पाहिजे, एवढं कॅल्क्युलेशन करून ते मांजर खाली उडी मारतंय. आम्हाला आमच्या स्वतःच्या जगण्याबद्दल एवढी जिज्ञासा का वाटत नाही. आता हे मला असं वाटतं की मी त्या मुलाच्या जागेवर असतो तर मी माझ्या शेतीबद्दलच 200 प्रश्न निर्माण केले असते आणि त्याची उत्तरं लिहून काढली असती. बरोबर आहे. तर एवढा पेशन्स नव्या मुलांच्यात मला दिसत नाही आणि त्यामुळे मुलाखती फारशा परिणामकारक होत नाही असं माझं मत झालं, म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. खूप सुंदर सर. म्हणजे तुम्ही जो अनुभव घेत आहात आधीपासून तुम्ही ते जगलेला आहातच, पण आताही तुम्ही मुलांना जेव्हा भेटता MPSCच्या पॅनलवर वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेता, यशदामध्येच तुम्ही काम करतात, यशदामध्ये सगळे अधिकारी जे असतात ते तुम्हाला पाहायला मिळतात. ही जी खोलात जाण्याची वृत्ती आहे मुलांमधली किंवा स्वतःच्या जगण्याबद्दलची जी एक क्युरिओसिटी असायला पाहिजे ती क्युरिओसिटी दिसत नाही. मला असं वाटतं की कदाचित त्याच्या मागे आत्ताचं जे जास्त डिस्ट्रॅक्शन असलेलं जग आहे, सोशल मीडिया आहे किंवा खूप सारे विषय आहेत आता, तर ते पण असले पाहिजे. ते पण कदाचित असणार, ते पण जास्त असू शकतं. डिस्ट्रॅक्शन किती असलं तरी आयुष्याच्या साठी त्यांच्या MPSCच्या फायनल मुलाखतीला जाणे याच्यापेक्षा हायेस्ट इव्हेंट कॉलेजच्या जीवनात तर काही नाही. मग याच्यासाठी किती मेहनत मी करायला पाहिजे. बरोबर आहे. सर मी आता आपलं ज्ञानज्योतीचे MPSC UPSCचं सेंटर आहे, जेव्हा मी मुलांसोबत बोलतो, मी जेव्हा तयारी करायचो तेव्हा आम्ही किमान 4-5 पुस्तकं असे टेबलवर ठेवून बसायचो एखाद्या पॉईंट नोट काढताना आपण त्याची. आता जेव्हा मुलांना सांगतो की ह्या 2 पुस्तकांमधलं कंपॅरिझन करा तर मुलांच्या कपाळावर आठ्या असतात. त्यांना अपेक्षित हे असते की ते तुम्ही काढून दिलं पाहिजे आम्हाला. म्हणजे काय झालंय त्यासाठी लागणारी किमान मेहनत. आता एवढं सोपं आहे की आपण तुम्ही एक्झॅक्टली सांगितलं की एकच उत्तर गांधीजींचं देशासाठीचं काय
योगदान हो असं असेल तर आपण 8 वेगवेगळ्या ऑथरची पुस्तकं वाचून हो याच्यात मला 7 मुद्दे मिळाले. आता याच्यात अजून 2 नवीन मिळाले जे या पुस्तकात नव्हते. हो. म्हणून मी 7 अधिक 2 अधिक अजून एका पुस्तकातला 1 असं करून माझ्या उत्तरात सगळ्यात जास्त मुद्दे कसे येतील बरोबर. असं बघणे एवढी तयारी करत होतो आपण. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं एका प्रश्नासाठी गांधीजींच्या हो मी किमान 300 पुस्तकं वाचली असतील गांधीजींवर. बरोबर म्हणजे कोणी इमॅजिनच करणार नाही की एवढं जास्त अभ्यास त्यासाठी करायला पाहिजे. ती अभ्यासाची तयारी किंवा कदाचित सहनशीलता किंवा पेशन्स हे मुलांच्यात नाही. असं सवय पण नाही. म्हणजे मला असं वाटतं सवय पण नाही. सवय आधी आता मी बघतो की आधी शाळांमध्ये सुद्धा मोठी उत्तरं लिहिणे किंवा गाईडमधून न पाहता उत्तर लिहिण्याचा सराव करणे ह्या गोष्टी होत्या. आता ते रेडीमेडच इतकं मिळायला लागलंय. नाही आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आल्यानंतर हा एक मुद्दा आला आहे. हो तो पण एक तो ऑब्जेक्टिव्ह वरून पुन्हा आता अनालिटिकल प्रश्नाकडे आपण का चाललोय. तर हेच होत आहे की मी गमतीने असं म्हणतो कधी कधी की बराच वेळ झालं आपण कशाल 4 पर्यायापैकी लिहितोय. आता कंटाळा आला बाबा आता ब लिहायला पाहिजे असं विचार करून मुलं जर उत्तरं लिहायला लागली अभ्यास न करता तर हे फार चिंताजनक आहे. त्यामुळे अभ्यास करणारा मुलगाच निवडून येईल असं पण काही सांगता येत नाही. सर पुढचा माझा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे की एखादा विद्यार्थी मुलाखत कुठली पण असू द्या, UPSCची असू द्या, MPSCची असू द्या, अगदी पोलीस भरतीसारख्या एक्झाम असतील किंवा मी तर म्हणतो की प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण मुलाखती द्याव्या लागतात. तर एखाद्या उमेदवाराने, विद्यार्थ्याने म्हणण्यापेक्षा मी उमेदवाराने म्हणेन, एखाद्या उमेदवाराने मुलाखतीला जाताना सर्वसाधारणपणे काय तयारी कमीत कमी केली पाहिजे? कमीत कमी त्याचं आपण हे ठेवूया. तुम्हाला काय वाटतं की कमीत कमी कुठल्या गोष्टी त्याने चांगल्या तयार करून गेलं पाहिजे? मी त्या पुस्तकात पण लिहिलं आहे की कुठल्याही मुलाखतीला जायचं असेल तर स्वतःचा बायोडेटा आणि व्यक्तिमत्व घेऊन तुम्ही जाणार आहात. बरोबर आहे. हे तर बरोबरच आहे. आता किमान बायोडेटावर आणि चालू घडामोडी या 2 विषयावर तुमची किमान 300 पानं भरतील एवढ्या नोट्स तयार पाहिजे. आता किमान मी म्हणतो हे ते 600 पानं झाली तर चालतील. पण असं करायची आज तयारी नाही. आपण आज 300 म्हणलो तर लोक 299ला थांबणाऱ्यांची संख्या फार जास्त आहे. बरोबर आहे. असं म्हणत नाही मुलं की नाही मी त्याच्याऐवजी माझ्या 600 पानाच्या नोट्स झाल्या. बरं ह्याच्यात काय भरायचं ते मी त्या पुस्तकात लिहिलं आहे. बरं की काय पाहिजे तुमच्याकडनं, किमान अपेक्षा काय आहे. तुम्ही स्वतःला ओळखलं असलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही 26, 27, 28 वर्षाचे झाला तर तुम्हाला तुमचे कुटुंबीय, तुमचं घर, तुमचं गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचं सांस्कृतिक वैभव, तुमचं पौराणिक वैभव, तुमचं भौगोलिक वैभव याच्याबद्दल थोडं तरी बोलता आलं पाहिजे. माहिती असते. तुम्ही ज्या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, 5 वर्ष घालवली, त्या विषयाबद्दल तुम्हाला किमान 10 मिनिटं बोलता आलं पाहिजे. बरोबर. तुम्ही 2 छंद लिहिलेले आहेत, खरे खोटे माहीत नाही पण निदान लिहिले आहेत. त्या लिहिलेल्या छंदाबद्दल काही बोलता आलं पाहिजे. बरोबर. एका मुलाने मला अजून आठवतंय, त्याने असं लिहिलं की मला भीमसेन जोशी यांचं अभंगवाणी ऐकायचा छंद आहे. बरं. तर मी त्याला प्रश्न असा विचारला की आकाशवाणीवर भीमसेन जोशींचं गाणं लागल्यावर जर लावणी लागली तर तू रेडिओ बंद करतोस का? असा प्रश्न मी विचारला. आता त्याचं उत्तरच त्याला देता येईना. मी म्हणलं म्हणजे याच्यातली जगलरी मला दिसते आहे की लोकांनी म्हणजे MPSC पॅनलनी प्रश्न विचारताना सुद्धा मी भीमसेन जोशींची अभंगवाणी लिहिलंय ना तर मला दुसऱ्याची अभंगवाणीतले सुद्धा प्रश्न तुम्ही विचारू नका. आणि त्याच्यानंतर लावणीबद्दल तर अजिबातच विचारू नका. मला लोकसंगीतावर विचारू नका, मराठी साहित्यावर विचारू नका. म्हणून मी स्वतःला नॅरो म्हणजे किती नॅरो करायचं की जे एवढं मर्यादित करून टाकलं आहे की ते कोणत्या मिनिटाला ते कृत्रिम होत आहेत, खोटं बोलतायत हे कळतच नाही. त्यांनाच कळत नाही जो त्यांनी हाताने लिहिलेला शब्द आहे. बरोबर. की मला भाजीपाला लागवड आवडते असं नाही मुलं म्हणत आहे. मला फक्त पालकची भाजी लावायला आवडते असं कसं असतंय? असा कधी छंद असत नाही. तर ही गोष्ट फंडामेंटली लोकांच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्या हाताने आपण खोटं बोलत आहोत आणि बाहेर एवढे एक्सपर्ट बसले की त्यांना हे वाचल्या कळत आहे. तर माझं ते मत आहे की
म्हणून त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मुलाखतीची तयारी ज्ञानाची तर आहेच आहे, पण मुलाखत तुमच्या सचोटीची पण आहे, तुमच्या खरेपणाबद्दलची पण आहे. तुम्ही जर एवढं धादांट खोटं लेखी स्वरूपातच बोलत असाल तर तुम्हाला का निवडलं जावं ह्याचं उत्तर तुम्हाला देता येणं हे फार अवघड गोष्ट आहे. म्हणून अस्सल ओरिजिनल मुलं बघायला मिळत नाही. हा दुर्दैवाने आत्ताच्या काळातला एक ट्रेंड दिसत आहे आणि त्याचं कारण आहे डिस्ट्रॅक्शन असेल, परंतु निदान तो जो विषय बोलतात. मी एका हॉटेलमध्ये नोकरी करतो MPSCचा अभ्यास करता करता असं जो मुलगा म्हणतो त्याला निदान हॉटेलमध्ये सध्या किती टेबल आहेत हा प्रश्न सांगता येईल का? त्याचा अर्थ काय? त्याची टेबलची संख्या चुकू दे, तो काही मुद्दा नाही. 8 असताना त्यांनी 6 सांगितले, प्रश्न तो नाही आहे. पण तो त्या ज्या हॉटेलला तो वर्षभर राहतोय तो त्याच्याकडे जिज्ञासेने बघतो का नाही? त्याच्याबद्दल काय आत्मीयता आहे का त्याच्याबद्दल, त्या वातावरणाबद्दल त्याच्याकडे? तो ज्या समाजातनं आला असं म्हणतो. मी एका विद्यार्थ्याला साधा प्रश्न विचारला, तू गावामध्ये किती वर्ष होता? तर 12वी पर्यंत मी गावामध्ये होतो. मग तुझ्या गावामध्ये किती जाती जमातीचे लोक राहतात? मग तो म्हणतोय, साहेब 3 वर्ष झालं मी गावी गेलो नाही. असं कसं चालतंय? माझं काय मत आहे यात की एवढं कृत्रिम असा कसा मुलगा हा झाला 3 वर्षामध्ये की जो लहानपणापासून 12वी पर्यंत गावात राहिला आणि तो सेन्ससबद्दल बोलत नाही, गावाच्या लोकसंख्येबद्दल बोलत नाही, गावात किती त्याच्याच वर्गातल्या मित्रांकडे त्यांनी काही सेकंद बघितलं तरी तो सांगू शकेल किमान 10-12 जातीचे लोक माझ्या गावात आहेत. पण संपलं. आणि त्यातले काही 4 जातींची नावं सांगा म्हटलं तर तो आपोआप ओघाने येणारा प्रश्न आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसराकडे तो किती डोळसपणे पाहतो, सकारात्मकतेने पाहतो, घटनात्मक दृष्टीने बघतो. घटनात्मक मी यासाठी म्हणतो की पुढं जो आपण बोलणार आहोत ॲनालिटिकल प्रश्नांची उत्तरं देताना मुलं चुकतात कुठे? कारण ते एक भूमिका घेऊन जगत असतात, तोपर्यंत त्यांना काही चॅलेंज नसतं. मित्रांच्यात आर्ग्युमेंट करताना तो कुठले तरी एक बाजू घेऊन भांडत असतात. MPSCच्या पदावर येताना आम्हाला जो अपेक्षित आहे तो न्यूट्रल माणूस अपेक्षित आहे आणि तिकडे ह्या मुलांची गल्लत होऊन जाते. असं आहे. त्यामुळे हे सगळ्याचा अभ्यास करत मुलांनी जावं आणि तेवढी तयारी करून जावं असं अभिप्रेत आहे. किमान ती तयारी आपल्या बायोडाटाविषयी, आपल्या परिसराविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या लोकांविषयी, आपल्या जिओग्राफीविषयी त्याला व्यवस्थित सगळी माहिती असायला पाहिजे. म्हणून मी त्याला काय म्हटलं की त्याला लिहिताना मी त्या मुलांना असं लिहिलंय की हे सुद्धा थेअरी सांगायसाठी हजारो तास खर्च करण्यापेक्षा वस्तुनिष्ठपणे त्याला कळावं. म्हणून मी लिहिलंय बायोडेटातल्या नावापासून शेवटच्या शब्दापर्यंत प्रत्येक शब्दाला 7-8 प्रश्न तुम्ही विचारा आणि ते 7-8 प्रश्न कोणते आहे आणि हे कोणत्याही शब्दाला लागू आहे तुमच्या बायोडेटातल्या. त्याचं व्याकरणदृष्ट्या काय महत्व आहे, ऐतिहासिकदृष्ट्या काय महत्व आहे, भौगोलिकदृष्ट्या काय महत्व आहे, आर्थिकदृष्ट्या काय महत्व आहे, ऐतिहासिक काय महत्व आहे आणि अशा सामाजिकदृष्ट्या काय महत्व आहे किंवा इतर काय महत्व आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने एका शब्दाला बद्दल सगळ्या अंगाने 360 डिग्री म्हणतो आपण तसा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे. उदाहरणार्थ नाव आहे. आता एखाद्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर आहे तर किती साहजिक आहे, झोपेतनं उठला त्या मिनिटाला ज्ञानेश्वरांचा काळ कोणता, ज्ञानेश्वरांच्या 2 ओव्या सांगा. तर तो असं म्हणू शकतो का की माझं नाव जरी ज्ञानेश्वर ठेवलं असलं तरी मी ज्ञानेश्वरांबद्दल काही वाचलेलं नाही. तर असा माणूस येऊन नोकरीत करायचंय काय? व जो स्वतःबद्दलच क्युरिओसिटी ठेवत नाही, स्वतःच्या नावाबद्दल ठेवत नाही आणि त्या नावाचा जगातला सगळ्यात मोठ्या माणसाबद्दल 4 ओव्या सुद्धा त्याला वाचायची त्याची तयारी नाही, अशी मुलं आम्हाला नको प्रशासनात, असा त्याचा डायरेक्ट अर्थ आहे. कदाचित त्याला इतक्या वर्षामध्ये तेवढा वेळ नाही मिळाला असं आपल्याला म्हणजे त्याला स्वतःला सांगायचं असेल. किती माहित नाही म्हणजे हे अनकलनीय वाटतं मला कधी कधी. बौद्धिक दारिद्र्य म्हणता येईल त्याला. ह्याला दारिद्र्यच म्हणू शकतो, दुसरं काहीच नाही. बौद्धिक दारिद्र्यच म्हणावं लागेल शेवटी. सर ही जी तयारी आहे म्हणजे बायोडाटाची तर तयारी त्याने करायलाच पाहिजे, पण त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की ज्या जॉबमध्ये म्हणजे ज्या पोस्टसाठी तो जातो आहे त्या पोस्टच्या अनुषंगानं त्यानं काय काय माहिती घेतली पाहिजे किंवा त्या पोस्टच्या अनुषंगानं कुठल्या प्रश्नांची तयारी त्यानं केली पाहिजे? त्या पोस्टच्या बाबतीत 3 प्रकारचा अभ्यास करायला पाहिजे.
पहिला अभ्यास आहे ज्या पोस्टसाठी त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे हो. त्या प्रत्येक पोस्टची कामं काय आहेत, जॉब रोल. तर जॉबचा रोल काय आहे. बरोबर. या जॉबमध्ये उतरंड कशी आहे, म्हणजे सगळ्यात हायेस्ट अधिकारी कोण असतो आणि सगळ्या कनिष्ठ पातळीवर कोण असतो, हायरार्की, त्याला हायरार्की त्याला माहित पाहिजे. तिसरं आहे या जॉबमध्ये चॅलेंजिंग काय आहे. या तीनही गोष्टी त्याला माहीत पाहिजे. म्हणजे मी लिहिणार, माझा प्रेफरन्स 2 नंबर DYSP लिहिला मी, तर DYSPची कामे काय असतात हे माहीत पाहिजे. बरोबर आहे. मग त्याला पहिल्यांदा काय होतं, मुलं तयारी करत नसल्यामुळे त्यावेळी विचार करायला लागतात. माझं मत एक्झॅक्टली हे आहे की तुम्ही आधी अभ्यास करून जा आणि नुसती 1 ते 25 पाठ करू नका त्याची कामं, त्याचं वर्गीकरण करा. सर, मुख्यतः DYSPची 4 प्रकारची कामं आहेत. एक कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत काही कार्य आहे, त्याचं राजशिष्टाचाराचं एक कार्य आहे, त्यांना वरिष्ठांना योग्य ती माहिती देण्याचं एक कार्य आहे, बरोबर आहे, आणि जनतेमध्ये मिसळून करायचं काही काम आहे. असं साधं सोपं तो बोलला तरी हा मुलगा ॲनालिटिकल आहे. तो त्या ड्युटीचं वर्गीकरण करतो आहे आणि तो समाजाकडे एवढ्या डोळसपणे बघतो आहे की त्याला ह्या ड्युटीचं क्लासिफाय करून त्याला सांगता येतात. तो जर म्हणला नाही कायदा सुव्यवस्था बघणे, मग आठवून असं म्हणतो की गरज लागली तर लाठीचार्ज करणे, सो त्याला लगेच जे आठवतंय ते लाठीचार्ज आठवतंय, कारण त्याचा माइंड जे आहे ते सत्ता गाजवण्याच्या दृष्टीने त्याच्याकडे बघताय, त्या पोस्टकडे, त्या वर्दीकडे बघताय, म्हणून त्याला इमिजिएटली काय आठवतंय. म्हणजे माझं असं म्हणणं, उत्तराच्या प्राधान्यक्रमामध्ये सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब पडतं. बरोबर आहे ना. तो असं म्हणत नाही की पोलीस स्टेशनला येणाऱ्या गरीब महिलांना, असहाय्य महिलांना मदत करणे हे DYSPचं एक काम आहे, असं तो बोलत नाही. तो पहिल्या टप्प्यामध्ये काय बोलतोय की वरिष्ठ मंत्री आल्यावर त्यांचा बंदोबस्त करणे हे पहिले काम आहे. आता हे पहिलं काम आहे का? हे पहिलं काम नाहीच आहे. तो प्रायोरिटी सुद्धा ही चुकीची आहे काहीतरी, आणि ही तुमच्या उत्तरात रिफ्लेक्ट होते. तुमचं सगळी सामाजिक जडणघडण ही तुमच्या उत्तरातून दिसते. शब्द महत्वाचा आहे. शब्द महत्वाचा, हेच मुलांना कळायला पाहिजे. ते बहुतेक वेळा होत नाही. सर, हाच प्रश्न म्हणजे नंतरचे प्रश्न जर आपण घेतले तर चालू घडामोडी हा जो घटक येतो, म्हणजे बहुतेक मुलांना असं वाटतं की चालू घडामोडीचा अभ्यास करायचा म्हणजे आत्ता जे काही चालू आहे त्याबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती ते लोक घेऊन जातात. तर ही वस्तुनिष्ठ माहिती असली पाहिजे की टोटल ॲनालिटिकल व्ह्यू त्याने चालू घडामोडी ज्या काही घडत आहेत त्याच्याबद्दलचा ठेवला पाहिजे. चालू घडामोडींच्या बाबतीत सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवरचे प्रश्न, जिल्हा पातळीवरचे प्रश्न, तालुका पातळीवरचे प्रश्न, आणि आज अखेर सगळ्या महाराष्ट्रभर गाजत असलेले गाव पातळीवरचे सरपंचाच्या आत्महत्येपासूनचे प्रश्न, ह्या सगळ्यांचं त्यांनी वर्गीकरण करायला पाहिजे. आणि ह्या प्रश्नांचं पण 2-3 विभागात त्यांनी विभागणी करायला पाहिजे. एक आहे वस्तुनिष्ठपणे हा प्रश्न काय आहे. बरोबर. समजा युक्रेन आणि रशिया युद्ध आहे. आता हा प्रश्न आहे, तर याच्याबद्दल केव्हा युद्ध सुरू झालं, कोणत्या तारखेला सुरू झालं, त्याच्यात दोघांची भूमिका काय आहे, हा एक भाग आहे. बरोबर. त्या दोन्ही देशांचं काय मत आहे, हा एक भाग आहे. बरोबर. तिसरा महत्वाचा भाग आहे भारताची भूमिका काय आहे. भारताची भूमिका योग्य आहे का अयोग्य आहे, आणि योग्य असेल तर काय योग्य आहे. तर हा जो आपण म्हटला तो ॲनालिटिकल जो पार्ट आहे तो त्या विद्यार्थ्यांना कुठे रेडीमेड वाचायला मिळत नाही, आणि तिकडे गल्लत होते. म्हणजे जर पॅनलिस्ट हे बऱ्यापैकी तज्ज्ञ लोकांना त्या विषयाचे तज्ज्ञ असतात, बरीच वर्ष घालवलेली असतात त्यांनी. तर ज्या मुलाला काहीच माहिती नाही त्याला ते म्हणतात बरं सांगा युद्ध केव्हा झालं, बरोबर, केव्हा सुरू झालं, मग हळूहळू त्या डेप्थला ते घेऊन जातात. पण जो मुलगा फार अभ्यास करून गेला आणि तो सगळ्या तारखा पण त्याला पाठ आहेत, दिनांक ह्या तारखेला हे युद्ध सुरू झाले, त्या मुलाला ते ॲनालिटिकल प्रश्नाकडे नेत आहेत. बरोबर. आणि मग त्याला विचारतात की भारताने अशी भूमिका का घेतली, याच्यावर तुमचं काय मत आहे, भारताची भूमिका चुकली का, असं काहीतरी एक गुगलीचा प्रश्न ते विचारतात. आणि याचं उत्तर मुलांना रेडीमेड मिळत नाही. ते कदाचित आपल्या टीचरकडून किंवा क्लासरूममध्ये शिकवताना त्याला मिळू शकतं, पण त्यावेळी नेमकं त्याचं लक्ष नसतं. त्याचं लक्ष आहे
ऑब्जेक्टिव्हली त्या प्रश्नाच्या आकडेवारीच्या Facts and माहिती, figures. त्या फॅक्ट्स अँड फिगर, त्या फॅक्टच्या फिगरच्या पलीकडे का मुलं जात नाही, बरोबर आहे. की याच्यात भूमिका काय आहे हे त्याला का सांगता येत नाही. हो. तर त्यामुळे चालू घडामोडींच्या बाबतीत या तीनही पैलू महत्वाचेच आहेत. बरं, खूप आहे. तुम्ही आता जेव्हा सांगत होता तेव्हा मागच्या वेळेस जेव्हा आपण ज्ञानज्योतीमध्ये मुलाखती घेतल्या होत्या UPSCच्या, तुम्ही एक वाक्य वापरलं होतं की तुमचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त कामाचा अनुभव असलेले लोक तुमच्या समोर बसलेले आहे. एकदम बरोबर आहे की? म्हणजे हो. हे दोन्ही तिन्ही जे उदाहरणं आपण आता बोललो की हो. मी गावीच गेलो नाही म्हणून मला पिकं कोणती सांगता येत नाही, हो. यामध्ये आता त्यांनी कुठलंही पिकाचं नाव सांगितलं असतं, हो. तिथे ज्वारी आहे पण त्यांनी मका सांगितलं असतं, तर काही पॅनल जाऊन लगेच गेला नसता तिथे जाऊन बघायला ना. बरोबर आहे. पण या मुलाचा आत्मविश्वास दिसत नाही. तुम्ही मला त्याचे प्रश्न विचारू नका, हे तो अप्रत्यक्षपणे सुचवतोय पॅनलला. बरोबर. आणि जो एक ॲरोगन्सचा भाग आहे, असं म्हणू शकतो आपण, हो, की हो, हो. निश्चित म्हणू शकतो की हो. या मुलामध्ये इतकं सुद्धा हंबलनेस नाही हो. की साहेब मला माहीत नाही खरं, 1.5 एकर रानात ऊस लावला होता पण तो आता गेलाय, बाकीच्या रानात काय केलंय मला माहीत नाही, असं खरं निखळ बोलणारा मुलाला सुद्धा कदाचित जास्त मार्क पडतील. पण मी गावी गेलो नाही असं सांगणाऱ्या मुलाला 2 मार्क कमी देण्याकडेच कल पॅनलचा जाणार हे निश्चित आहे. येस येस, ते पण. सर, मुलाखत देणाऱ्या अनेक मुलांना असं वाटतं खूपदा की जेवढ्या जास्त प्रश्नांची मी उत्तरं देईल तेवढं चांगलं. आणि कधी कधी असंही मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की कमी प्रश्नांची उत्तरं पण एकदम परफेक्ट दिले, किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर तुम्ही आत्ता जसं म्हटलं तर अतिशय हंबली तुम्ही त्यांना सांगितलं जे काही उत्तर आहे खरं आहे ते प्रामाणिकपणे. तर इथं काय पॅरामीटर असतो की जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिला, हा म्हणजे पॅरामीटर आहे की जे काही प्रश्न आले त्याला उत्तर आलं किंवा नाही आलं त्याच्यापेक्षा त्यानं ते कसं दिलं याला जास्त महत्व आहे, याच्यातलं काय खरं आहे? एक तर पॅनलमध्ये जे 3 मेंबर आहेत मुख्य, एक लोकसेवा आयोगाचा मेंबर आहे, एक त्या सर्व्हिसचा मेंबर आहे आणि दुसरा एक मेंबर आहे, 3 लोक आहेत. तर हे 3ही लोक जे प्रश्न विचारतात त्याची कधी बेरीज केली जात नाही की आम्ही 7 प्रश्न विचारले आणि त्यातल्या 5 प्रश्नांची यांनी बरोबर उत्तरं दिली. महत्वाची फॅक्ट आहे. हा, तर ही एक महत्वाची फॅक्ट लक्षात ठेवली पाहिजे की असं मोजलं जात नाही. पण मुलाखत संपता त्या मुलाला कळालेलं असतं की आपला इंटरव्ह्यू चांगला झाला, बरा झाला, बेस्ट झाला. आता हे कशावर ठरतं? हे ठरतं मुख्यतः त्या उत्तरांचा दर्जा. उत्तर देताना सुद्धा एक प्रकारचा दर्जा अपेक्षित आहे. फार अवघड प्रश्न आहे परंतु मी याचा अभ्यास केला नाही असं एक मुलगा म्हणतोय, दुसरा म्हणतो सर मला आठवत नाही, तिसरा मुलगा म्हणतो सर मी गेस करून तुम्हाला सांगू का, आणि चौथा मुलगा सांगतोय की सर या विषयावर मला विचारू नका. अच्छा. आता ह्या अशा याच्यातून काय आपल्याला दिसतं, तिराईत माणसाला सुद्धा कळतं की याच्यामध्ये जिनाईनेस नाही, सचोटी नाही, खरेपणा नाही. त्यामुळं प्रश्नाचं किती बरोबर उत्तर आले हा मुद्दा अतिशय गौण आहे असं मी म्हणतो. आता दुसरा मुद्दा आहे दर्जा काय उत्तरांचा. उदाहरणार्थ कित्येक मुलांना आणि मुलींना, मी मुलींना तर इन्व्हेरिएबली हा प्रश्न विचारला की भारतीय महिलांचे अनुक्रमाने 5 महत्वाचे प्रश्न काय आहेत त्यांच्यासमोर ते सांगा. तर आता हा प्रश्न साधा होता. ती जर मुलगी आहे, ती एक महिला आहे, तिला महिलांच्या प्रश्नाचा तिने अभ्यास केला आहे, तर तिला अनुक्रमाने याची रचना करून आधी तयारी करून गेली असती ती तर सांगता आलं असतं. परंतु एका मुलीने उत्तर देताना असं सांगितलं की महिलांचे शिक्षणाचे फारच प्रश्न असतात, शाळेत जाताना तिला त्रास होतो, तिला बसमध्ये बसायला जागा मिळत नाही. बरोबर. आता तिने तिथून पुढे प्रश्न विचारल्यानंतर विचार करायला सुरुवात केला आहे आणि मग ती एकाच विषयाभोवती अडकली आहे की तिला काहीतरी तिचं बालपण आठवतंय आणि ती शाळेत जाणं आठवतंय आणि म्हणून तिने फक्त महिलांचा शिक्षणाबद्दलचा त्रास हा 5 वाक्यात त्याच्यासाठी खर्च केली. आता याच्याऐवजी दुसरी एक मुलगी आहे, तिने असं सांगितलं की महिलांचे सर्वसाधारणपणे भारतातले प्रश्न बघितले
तर 5 महत्त्वाचे प्रश्न हे दिसतात. नंबर आहे त्यांचं एक, महिलांची सुरक्षितता. हा. दुसरं आहे त्यांच्या आर्थिक संपन्नता किंवा अवलंबित्व. बरोबर आहे. तिसरा प्रश्न, असं ज्यावेळी ते बोलते तेव्हा 2 उत्तरामधला क्वालिटेटिव्ह फरक आपल्याला कळतो ना, की एकाचं उत्तर हे पूर्णत्वाकडे जाणार आहे. बरोबर आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह उत्तर ज्याला किमान प्रयत्न केलाय आणि त्यांनी किमान प्रयत्न केलाय. पहिली व्यक्ती ही एकाच पैलू सांगण्यामध्ये खर्च करते आणि मला 5 वाक्य टाकायचे म्हणून शिक्षणाबद्दल काय काय आहे, तर बस आहे, मग शाळा आहे, मग फी भरायला पैसे नसतात, असं ती काहीतरी बोलत जाते आणि ती स्वतःचा स्कोप तिने कमी करत आणला आहे. बरोबर. आता हा फरक मुलांना कळायलाच पाहिजे की मी जो मोठा कॅनव्हास आहे तुम्हाला दिलाय, ओपन मैदान दिलंय बॅटिंग करायला, पण तुम्ही एकाच बाजूला प्लेड करण्यासारखं आहे क्रिकेटच्या भाषेत. तर तुम्हाला एवढं मोठं मैदान दिलं असताना, तुम्ही महिलांच्या एवढे हजारो प्रश्न असताना तुम्ही एका सेक्टरला कसे त्यांना मर्यादित करता. तुमचं उत्तर असं पाहिजे की अरे वा काय उत्तर या मुलीने दिलं, असं वाटलं पाहिजे पॅनलला. तर तसं उत्तर दिलं की आपोआप मार्क जास्त पडतं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की समजा एखादं उत्तर चुकलं, एवढ्या दर्जेदार उत्तरं देता देता एक असा टिकलिश एक ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहे की कदाचित तो माहीत नाही. मागच्या वर्षी विम्बल्डन कोणी जिंकली असं विचारलं, नाही आठवत आहे, तर आपण हे पोलाईटपणे सांगू शकतो, सर हे आता मला लगेच आठवत नाही, संपलं. तर असा मुलगा सुद्धा लोकांना किंवा मुलगी ही खरी आहे, स्वतःबद्दल खरं बोलण्याची तिची तयारी आहे असं म्हणून त्याला जास्त मार्क पडतात. बरोबर. त्या विरुद्ध मी नक्की एक उदाहरण तुम्हाला सांगेल की एक मुलगा जो 11 वर्ष पुण्यात अभ्यास करतोय, स्पर्धा परीक्षेचा शेवटचा अटेम्प्ट होता. अच्छा. म्हणून आम्ही त्याला विचारलं, अरे तू 11 वर्ष पुण्यात आहे, या वर्षी तू जर नाही निवडला गेला तर तू काय करायचं ठरवलंय. याला आपण सोप्या भाषेत म्हणतो बी प्लॅन काय आहे. बरोबर आहे. जर नाही निवडला गेला एमपीएससीतनं, काहीतरी तर करायची तयारी पाहिजे. मग तो मुलगा, मला माहित नाही कोणत्या क्लासवाल्यांनी त्याला असं शिकवलं होतं माहित नाही, परंतु तो मुलगा म्हटला की नाही या वर्षी मी 100% निवडला जाणार. मग मी त्याला दुसरा प्रश्न विचारला, समजा या वर्षी पण तू एवढी स्पर्धा जास्त आहे, तुझ्या हातात तुझं व्यक्तिमत्व आहे, बाकीचे किती बाहेर स्पर्धक आहे तुला कुठे माहिती आहे, तुला 1% शक्यता धरली की तू नाही निवडला गेला तर काय होईल तुझं. नाही मी यावर्षी सिलेक्ट होणारच असं म्हटलं. उत्तरच नाही त्याच्याकडे दुसरं उत्तर नाही आहे. मग मी त्याला तिसरा प्रश्न विचारला आणि जाणीवपूर्वक विचारला त्याला. त्याच्यासाठी मी त्याला बेस पण तयार करून दिला की जगाच्या पाठीवर आईवडिलांच्या पैशावर दरमहा 5 आणि 7 हजार रुपये घेऊन 35 वर्षापर्यंत जगण्याची पद्धत जगातल्या कुठल्याच देशात अस्तित्वात नाही. तू जर म्हणतो 7,500 रुपये महिन्याला मी मागवतो आणि गेले 11 वर्ष मागवतो आणि पेठेमध्ये राहतो, तर तुला बी प्लॅन करावा असं का वाटलं नाही. त्याच्याकडं काही उत्तर नव्हतं. याच्यामध्ये मुलांना माहितीसाठी मी निश्चित सांगणार आहे, याच्यातनं त्याच्या पर्सनॅलिटीचं काय ट्रेट दिसतो. उद्या हा माणूस तहसीलदाराच्या खुर्चीवर बसला आणि एक गरीब मुलगा आला की सर मी 20 मिनिटं लेट झालो अर्ज करायला, पण माझी एसटी गावातनं लेट आली, मला काही करून आज अर्जंटली दाखला पाहिजे. तर हा माणूस, कारण हा स्वतःच्या मतावर एवढा ठाम आहे, तर 3 नंतर आलेल्या मुलाचं मी कधीच सही करत नसतो असं म्हणून हा परत पाठवणार, कारण ह्याच्याकडे पर्यायी उत्तरच नाही आहे. आणि संवेदनशीलता पण, आणि त्याच्याकडे संवेदनशीलता पण नाही आहे. तो स्वतःकडेच त्या दृष्टीने बघत नाही, तो दुसऱ्यांकडे कशाला बघेल. असा माणूस आम्हाला प्रशासनात नको असतो, कारण जो पर्यायांचाच विचार करत नाही, सगळे दरवाजे बंद करून मी सांगेल तेच खरं असं जर मानणारा माणूस आहे, तर असा मुलगा आम्हाला प्रशासनात अजिबात नको, असा त्याचा डायरेक्ट अर्थ आहे. तर ह्यातनं मुलांना बरंच काही शिकता येईल की आपल्या पर्सनॅलिटीमध्ये असणारे काही वैगुण्य असतात. बरोबर आहे. काही दोष आहेत, काही मर्यादा आहेत. या मर्यादा ओळखता आल्या पाहिजे मुलांना. दुर्दैवाने असं ट्रेनिंग असं कॉलेजमध्ये फॉर्मली कोणी देत नाही. असं एकही टीचर सॉफ्ट स्किलवाला आपल्याला आता कॉलेजमध्ये रिक्रूट झालेला दिसत नाही.
तो विषयाचा तज्ज्ञ आहे, हो. तो हिस्ट्री शिकवतोय, जॉग्राफी शिकवतोय, पण आयुष्याबद्दल कोणी शिकवत नाही. तर हे शिकवणारं गणित नसल्यामुळे मला वाटतं विद्यार्थ्याला पण असं कोणी मित्रत्वाच्या नात्याने सांगायला पाहिजे. मला वाटतं सर आताची व्यवस्था पण त्याला तशी पूरक आहे. एकदम बरोबर, म्हणजे बाजारू व्यवस्था थोडक्यात मी म्हणेन त्याला. बरोबर. कारण ते त्या लिस्टमध्ये येण्यासाठी म्हणून ते फॉर्म भरून घेणे आणि तात्पुरती काहीतरी एक 15-20 मिनिटाची, अर्ध्या तासाची काहीतरी एक मुलाखत घेणे, मोकळं करणे, याच्या पलीकडे खोलात जाऊन जर त्याचा अभ्यास करून त्याला हे विचारलं की तुला या प्रश्नाची तयारी करावी लागेल किंवा करून घेणं, जे की आता तुमचा जो काळ होता त्या काळात ते करून घेतल्या जात होती. बरोबर. मला आठवतं मी प्रबोधिनीमध्ये होतो त्यावेळेस, मुलाखतीच्या वेळेस, तर ते सांगायचे नाही हे तुला केलं पाहिजे तर तुला पुढच्या मॉकचे आम्ही हे देऊ. किंबहुना आता तर मला असं वाटतंय 3 आणि 4 वर्षाच्या ग्रॅज्युएशनमध्ये शेवटचं वर्ष हे 50 वेळा त्यांच्याकडनं बायोडेटा लिहून घेणे, त्या अपडेट करणे, त्यांना सॉफ्ट स्किल शिकवणे, इंग्लिश स्पीकिंग शिकवणे आणि स्वतः एक्सटेम्पर स्पीचेस द्यायला लावणे, भाषण करायला लावणे, याच्यावर खर्च करायला पाहिजे. सिलेबस पूर्ण करण्याची घाई करण्यापेक्षा तो माझ्या हातातून जाणारा मुलगा, ग्रॅज्युएट होणारा, बाहेर पडणारा मुलगा हा सर्वंकष दृष्टीने कसा समृद्ध होईल असं महाविद्यालयाने बघितलं नाही तर त्यांचे ऍडमिशन कमी होत जाणार हे निश्चित आहे. त्याच्यात काय म्हणजे दुमतच नाही. सर, हे जनरल महाविद्यालयाची तर गोष्ट सोडू आपण. मी मागच्या वर्षी BA इन सिव्हिल सर्व्हिस असा कोर्स चालवणाऱ्या एका कॉलेजला भेट दिली होती. जवळपास दिवसभर मी त्या मुलांसोबत होतो. त्याही मुलांमध्ये मी त्यांना खास विचारलं की तुमच्या सिलेबसमध्ये मुलाखतीचा किती पार्ट आहे, म्हणजे किती शिकवलं जातं. ते म्हणाले फारसं काही नाही, मुलाखतीला जे आपण तयारी करून जातो, कपडे कसे घालायचे, बूट कोणते असायचे, इथपर्यंत तयारी आहे. आणि फार फार तर आम्ही काय त्यांना करंट म्हणजे काय काय एक 3-4 घटक जे असतात, बायोडाटा, करंट रिलेटेड, जॉब रिलेटेड प्रश्न, एवढीच माहिती आहे. तर मी विचार केला की BA इन सिव्हिल सर्व्हिसच्या कोर्समध्येच जर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या डिटेलमध्ये नसतील तर त्याला बाहेरून कुठं मिळण्याची शक्यता किती कमी आहे. एवढ्या स्पेशलाइज कोर्समध्ये नसेल तर जनरल डिग्री कोर्समध्ये हे कधी शिकवतील. म्हणून असं म्हणतात की जे ऑब्झर्वेशन आहे UGC पासून सगळ्यांचं आहे, शिक्षण तज्ञांचं, ते हेच आहे की भारतातल्या ग्रॅज्युएटमध्ये सॉफ्ट स्किल ची फार कमतरता आहे. तो पोस्ट ग्रॅज्युएट झालेला, MTech झालेल्या मुलाला ना पोस्टामध्ये पाठवलं, मनी ऑर्डर कर म्हणलं तर फार प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. त्याला तो मनी ऑर्डरचा पानेवाले का पता वगैरे हे शब्दच त्याला कळत नाही. तो त्याचा अर्थ विचारतोय, मराठीतल्या शब्दांचा अर्थ विचारतोय. बरोबर आहे. त्याला तलाठ्याकडे जाऊन अर्ज कर 7/12चं म्हटलं तर त्याला कळताच येत नाही. तर हे फार गंभीर आहे. म्हणजे जगण्याची कला आम्ही शिकवलीच नाही कोणाला, असं त्याचा अर्थ होतो. आणि दुर्दैवाने अशा स्पर्धेच्या जगामध्ये याला जास्त किंमत आहे. हो. येस. म्हणजे मी या ठिकाणी स्वतःला भाग्यवान समजतो किंवा आमचं ज्ञानज्योती एज्युकेशनला भाग्यवान समजतो. तुम्ही मागच्या वर्षी जे सांगितलं होतं आणि आत्ता परत तुम्ही तेच सांगितलंय की सॉफ्ट स्किलकडे आपण गेलं पाहिजे. आपल्या बाकीच्या सिलेबस सोबतच आपण आपले हे सॉफ्ट स्किल जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, स्किल आहेत, ह्या सगळ्या गोष्टीकडे पण आम्ही जातो आहे आता बऱ्यापैकी. त्याचा अंतर्भाव आम्ही मला एक संदर्भ अजून एक आठवतोय. मी एका महाराष्ट्राच्या सगळ्यात चांगल्या म्हणता येईल अशा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर काम करायची मला संधी मिळाली. तर पर्सनल स्टाफ जो आहे, शिपाई निवडताना सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयातला, ते मला म्हणले, शेखर 10 मिनिटं का होईना आपण त्याची मुलाखत घेऊ, त्याला समक्ष बोलू. तर मी त्यांना म्हटलं, सर त्याच्यात तुम्ही कशाला वेळ घालवता? तर ते म्हणे, जगभरातलं मॅनेजमेंटचं सायन्स जे सांगताय ते फार महत्वाचं आहे असं वाटलं मला. की स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीपासून सगळ्या जर मॅनेजमेंट स्कूलमध्ये काय शिकवलं जात असेल आणि जगातल्या सगळ्या टॉपमोस्ट कंपन्यांचे जे बॉसेस आहेत, तर पर्सनल स्टाफ सिलेक्शन करताना ते लेखी परीक्षेवर कधीच लोक निवडले जात नाही. त्यांचे वैयक्तिक गुण काय आहे, त्यांची इंटिग्रिटी काय, याच्यावर CEO ऑफ द कंपनी हा किमान 10 ते 15 मिनिटं इंटरॅक्ट करतो मुलांशी. कारण त्याच्यातनंच त्याच्या पर्सनॅलिटीचं आकलन आपल्याला होतं. बरोबर आहे. आणि ही जगातली सगळ्यात मास्टर टेक्निक समजली जाणारी पद्धत आहे. आता आपण असं ठरवलंय की कारण भ्रष्टाचार होतो, कारण वशिलेबाजी होते म्हणून आपण म्हणले अनेक पदांना आता मुलाखत घ्यायची नाही. तर तो काही मुद्दा नाही, पण लेखीच्या
मार्काच्या आधारे थेट माणूस निवडणं धोकादायक पण होऊ हे शकते. फार धोकादायक पण होऊ शकतं. मोठं धोका आहे हे फार धोकादायक आहे. म्हणून इथून पुढच्या काळात कदाचित AI चा वापर करून का होईना, कारण मुलाखतीत वेळ जातो आणि रिक्रुटमेंट लेट होते, अशी अनेक कारणं आहेत. परंतु पर्सनॅलिटी तुम्हाला कळायची असेल तर त्या माणसाशी तुम्ही बोललं पाहिजे. आणि ही जगभरातली सगळ्यात सर्वमान्य अशी पद्धत आहे. तर तो माणूस तुम्हाला त्याशिवाय कळू शकत नाही. म्हणून मुलाखतीकडे मुलांनी लक्ष द्यायलाच पाहिजे. अनन्यसाधारण महत्व आहे त्याला. आणि नुसतं मुलाखतीची तयारी करताना नाही, आता समजा एखाद्या मुलाने मुलाखतीसाठी अशी तयारी केली आणि त्याची रिटर्न परीक्षा त्याच्या अगोदर येणारच आहे, त्यावेळी त्याच्या उत्तरावर ह्याचा प्रभाव पडेल का? तर निश्चित पडेल, नक्की पडेल. त्याला एकदा सवय लागली अशी सुसंगत विचार करायची तर तो त्याच्या लेखी उत्तरांमध्ये पण त्याचा प्रभाव पडू शकेल. मी तर म्हणतो सर, आता ही जे 2025 ची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याची तयारी करणाऱ्या मुलांनी हा पॉइंट खूप महत्वाचा लक्षात घेतला एकदम. मुलं काय करतायत, मुलं असं मला असं वाटतंय की सर्वंकष विचार करायचं मुलांनी सोडून दिलंय. या वर्षी आता ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे ना, मग मी डिस्क्रिप्टिव्हचा कशाला अभ्यास करू, मी पुढच्या वर्षी डिस्क्रिप्टिव्ह आहे ना, मग त्यानंतर इंटरव्ह्यू येणार ना, म्हणजे तो 25च्या शेवटी येणार, मग मी आता कशाला मुलाखतीचं बोलू. असे आयुष्याला कप्पे टाकता येत नाही. तुम्ही ते परीक्षेचे टप्पे असतील, परंतु तुम्ही सगळे एकत्र तुम्ही एकच पर्सनॅलिटी आहात. तर तुम्ही जेव्हा मुलाखतीला तयारी करता तेव्हा लेखीच्या उत्तरामध्ये त्याचा प्रभाव पडणारच आहे. असा त्याचा डायरेक्ट. शेवटी तुम्ही तुमच्या विचारांना सुसंगती देत आहात. एकदम बरोबर. एकदम पर्सनॅलिटी ती रायटिंग मध्ये पण येते आहे, ती मुलाखती पण येते, पण तीच आहे. एकदम बरोबर. सर, मुलाखतीमध्ये बरेचदा ओपिनियन बेस्ड प्रश्न बरेच विचारले जातात आणि त्यावेळेस मुलं खूप कन्फ्यूज मध्ये जातात की आपण या बाजूनं बोललो तर असं होईल, त्या बाजूनं बोललो तर असं होईल का. मग अशा प्रश्नांमध्ये मुलांची भूमिका कशी राहिली पाहिजे किंवा कसं सामोरं गेलं पाहिजे? मला जे जाणवलंय ते हे आहे की मुलांनी प्रत्यक्ष अधिकारी म्हणून काम त्या वेळेपर्यंत केलेलं नसतं. बरोबर. त्यामुळे थोडा अनुभव कमी पडतो त्यांना. पण मुलांकडनं अपेक्षा ही आहे की मुळात एखाद्या सामाजिक प्रश्नाबद्दलच्या सर्व बाजू त्याला सांगता आल्या पाहिजे. बरोबर. सगळ्या बाजून तो विचार करतो हे दिसलं पण पाहिजे. पहिल्यांदा ते हे दिसलं पाहिजे की हा सर्वंकष विचार करतो की एकांगी विचार करतो. बरोबर. हा पहिला मुद्दा आहे. त्याच्याकडनं ओपिनियन मागत असताना सुद्धा तो मिडल पाथ, बरोबर आहे की नाही, तो मिडल पाथ स्वीकारतो की टोकाची भूमिका घेतो. बरोबर आहे. आता त्याला वादग्रस्त प्रश्नावर असं विचारलं की दरवर्षी काही पोलीस कर्मचारी, अधिकारी किंवा महसूल कर्मचारी हे भ्रष्टाचारामध्ये अडकतात, बरोबर, तर हे नोकरशाही भ्रष्ट आहे का, असं विचारलं. अच्छा. आता ह्या मुलाच्या मनात प्रश्न येतो की भ्रष्ट आहे म्हणावं तर हे मुलाखत घेणारे तिघही लोक नोकरशाहीचे भाग आहेत, तर त्यांना राग येईल, बरोबर आहे. आणि नाही नोकरशाही भ्रष्ट नाही आहे असं म्हटलं तर हे उत्तर खोटं वस्तुस्थिती नाकारणार आहे आणि ते माझ्या चेहऱ्यावर लगेच रिफ्लेक्ट होतंय की मी खोटं बोलतोय. तर हे याचा अभ्यास करून जाण्याचा फायदा काय आहे. तो जर असं त्यांनी उत्तर दिलं की गेली 10 वर्षाची अँटी करप्शन ब्युरोची आकडेवारी पाहता सातत्याने 3 विभाग महाराष्ट्रात अग्रेसर आहेत, त्यामध्ये ABC डिपार्टमेंट आहे. बरोबर. याच्यातून हे लक्षात येत आहे की जनतेशी संपर्कात असणाऱ्या लोकांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जरा जास्त आहे. सो एक कॉन्शियस असं एक स्टेटमेंट आहे. तिसरं, त्याच्यामध्ये सगळी नोकरशाही भ्रष्ट नाही, कारण ही सगळी जी आकडेवारी आहे ती एकूण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या 0.05% आहे. असं जेव्हा तो बोलेल तेव्हा फार अभ्यासपूर्ण बोलेल, बरोबर आहे. आता त्याच्या पुढे जाऊन तुमची अपेक्षा काय असं विचारलं की तुमचं मत काय आहे अशा गोष्टीबद्दल, त्यावेळी घटनेला अभिप्रेत असलेलं उत्तर त्या विद्यार्थ्याने देणं अपेक्षित आहे. कारण तो पण घटनेने बांधलेला आहे. त्याची जी पहिली शपथ घेतली जाईल ती मी घटनेप्रमाणे काम करेल असं आहे. म्हणजे तो असं जर म्हणायला लागला की सिग्नल तोडणाऱ्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, तर हा माणूस हा इसेंट्रिक आहे. हा असा माणूस
आम्हाला नको प्रशासनामध्ये, असं कन्क्ल्युजन निघणार आहे. त्याला किती राग असला आणि त्याला किती पण डिसिप्लिन बद्दल आत्मीयता असली तरी तो जर असं म्हटला की सिग्नल तोडणाऱ्या प्रत्येक माणसाला गोळ्या घातल्या पाहिजे, तर अशी माणसं प्रशासन येणं फार धोक्याचं आहे. बरोबर आहे की नाही? एवढी तर मॅच्युरिटी मुलाखत घेणाऱ्यांना आहे. त्यामुळे अॅनालिटिकल प्रश्नाबद्दल भूमिका घेताना फार सावधपणे घ्यायला पाहिजे. आणि पहिली गोष्ट 90% गुण याला आहेत की या प्रश्नाचे सगळे पैलू तुम्ही अभ्यासले आहेत का आणि ते तुम्हाला सांगता येत आहेत का. हा पहिला मुद्दा आहे. 10% गुण याच्यासाठी आहेत की तुम्ही स्वतःचं काही ओपिनियन एक्सप्रेस करता की नाही. की नोकरशाहीने अधिक सजग राहिलं पाहिजे, संवेदनशील राहिलं पाहिजे. बरोबर आहे ना? असं त्याला बोलता येतंय का नाही येते. तर हे सगळं बघितलं जातं अॅनालिटिकल प्रश्नांमध्ये. येस. आणि ते खूप महत्वाचं आहे. कारण मुलांचं मी बघतो सर, ओपिनियन बेस्ड क्वेश्चन मध्ये 90% मुलांची दांडी उडते. नाही, कारण का त्या वेळेपर्यंत म्हणजे मुलाखतीला जाईपर्यंत त्यांनी स्वतःचं ओपिनियन फक्त मित्रांच्यात व्यक्त केलेलं असतं. म्हणजे वडापाव चांगला का इडली चांगली याच्यावर तासनतास डिबेट केलेलं असतं. आता यातल्या दोन्ही वस्तू या खाण्याच्या आहेत आणि त्यात असं हे किंवा ते असं काही नाहीये हे कळेपर्यंत वयाची 50शी ओलांडली जाते. बरोबर आहे की या खाण्याच्याच दोन्ही वस्तू असून ह्याच्यामध्ये रँकिंग करण्यासारखं काही नाही हे कळेपर्यंत फक्त केवळ माझा एक मित्र मला आवडत नाहीये आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क पडतात, तो इडली म्हणतो म्हणून मी वडा सांबार म्हणतो का, ह्याचं उत्तरच देता येत नाही मुलांना, म्हणून गडबड आहे. अगदी. सर दुसरा एक म्हणजे दुसरी मुलांची अडचण मी बघतो, तयारी करणारे खास करून जे मुलं खूप सिरियसली तयारी करायला जातात आणि आपल्या आजूबाजूला जे काही आहे, आपला तालुका असेल, जिल्हा असेल, याची माहिती जेव्हा गोळा करायला जातात त्यावेळेस त्यांना नेमके कुठले रेफरन्स आपण वापरले पाहिजे, काय संदर्भ आपण वापरले पाहिजे हेच कळत नाही. तर ही माहिती त्यांनी कुठल्या रेफरन्समधून घेऊ शकतात ते किंवा घ्यायला पाहिजे? फार मुलांच्या बाबतीत मी बघितलं, कारण बहुसंख्य मुलं ग्रामीण आहे. पण ग्रामीणमध्ये पण काय आहे, काही मुलं त्यातली जिज्ञासेवाले असतात, ते जातात तलाठ्याकडे आणि माहिती विचारतात आणि टिप्पण घेतात की आपल्या गावाची जमीन किती, मला MPSCचा इंटरव्ह्यू आलाय, एकूण जमीन किती, 1200 एकर, महसूल किती, अमुक, गट नंबर किती. हा एक मार्ग आहे. बरोबर. दुसरा आहे गावातल्या जाणकार लोकांशी बोलायला पाहिजे. ग्रामसेवकाकडनं गावाचा आदर्श तक्ता तिथे ग्रामपंचायतीच्या बाहेर लावलेला आहे. एकूण माजी सैनिक, एकूण सैनिक, एकूण नोकरदार, एकूण घरे असं लिहिलेलं आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत लिहिलेलं आहे. पण हा माणूस ग्रामपंचायतीत गेलेलाच नाही कधी, त्याने तोंडच पाहिलेलं नाही. तिसरा महत्वाचा पैलू आहे की महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, असं एक आपण प्रसिद्धीकरण दरवर्षी महाराष्ट्र शासन करतं आणि ते वेबसाईटवर उपलब्ध आहे. ते माझ्या जिल्ह्याची आकडेवारी, तालुक्याची आकडेवारी, पशुधन ॲव्हरेज किती आहे, गायींची संख्या किती आहे, म्हशींची संख्या किती आहे, दर स्क्वेअर मीटरला किती लोक राहतात, घरं किती आहे, ही सगळी आकडेवारी प्रसिद्ध करतो ना आपण. बरोबर आहे. पण या पुस्तकाचा ना आपला संपर्क आलेला नसतो. बरोबर आहे. आणि काही प्रश्न प्रॅक्टिकल असतात की जे आपल्या आई वडिलांना अनुभवाने माहिती आहेत की आपल्या गावामध्ये किती जातीचे लोक राहतात. बरं, आपल्या गावामध्ये किती वाडे आहेत. आता जो मुलगा आयुष्यभर 25 वर्षापर्यंत त्या गावात राहिला आणि त्याला वाड्यांची संख्या सांगता येत नाही, त्यांची नावं सांग म्हटलं तर सांगता येत नाही, तर हा पुन्हा प्रश्न जिथून सुरू केला, जिज्ञासा प्लस वस्तुनिष्ठ माहिती, ही माहिती त्याने फिजिकली जाऊन गोळा करायला पाहिजे. बरोबर. विशेषतः त्यांना गावाच्या बाबतीमध्ये प्रिंटेड मटेरियल मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कदाचित आपला भूगोल, आपला तालुका, आपला जिल्हा असं शाळेमध्ये पुस्तकं होती, ती पुस्तकं परत वाचायला पाहिजे. आणि आपल्या जिल्ह्यातून ह्या 2 महत्वाच्या नद्या जातात, आपल्या जिल्ह्यामध्ये 2 महत्वाची पिकेही आहेत, असं आपला भूगोलमध्ये होतं. आपल्याला आता परत ग्रॅज्युएट झाल्यावर 4थीचं पुस्तक वाचायला पाहिजे. बरोबर आहे. असा त्याचा अर्थ आहे. आणि तुमच्याच तालुक्यातला, जिल्ह्यातला किंवा गावातला मुलगा कोणीतरी सिलेक्ट झालेला असतो, त्याने त्याच्या आधी तयारी करून ही माहिती गोळा केलेली आहे, त्याला भेटून मुलाखतीचे काय बद्दल प्रश्न विचारले पाहिजे. ही मेहनत मुलांनी करायला पाहिजे असं वाटतं. सर, हे वेगवेगळ्या रेफरन्समधून हे जे फॅक्ट्स अँड फिगर्स तो काढतो बाहेर, तर ह्या फॅक्ट्स अँड फिगर्सचं मुलाखतीमध्ये साधारणतः किती महत्त्व असतं?
म्हणजे तो उत्तर देतो त्यावेळेस त्या फॅक्ट्स अँड फिगर्स सहित जर त्यांनी दिलं तर कसा फरक पडतो? फार फरक पडतो. मला असं वाटतंय क्वालिटेटिव्ह आन्सर आणि क्वांटिटेटिव्ह आन्सर, हो क्वालिटी आणि क्वांटिटी एकत्र आली, हो सांख्यिकी आकडेवारीची जर जोड दिली गेली हो तर उत्तरामध्ये एवढा जास्त वेटेज वाढतं तुमचं बरोबर. की कदाचित 2-3 आकडे सुद्धा महत्त्वाचे ठरतात. येस जर असं विचारलं की भारतामध्ये एवढी साखर उत्पादित होते, तर भारताने एवढी साखर उत्पादित करायची गरज आहे का? मग मुलं काय करतात, मग त्याला डायरेक्ट चहाचा कप आठवतो बरोबर. आणि आपण फार जास्त साखर खातो हे आठवतं. मग त्याला काही क्षणांसाठी त्याचे घरातले लोक दिसतात जास्त गोड चहा पिणारे, पण तो महत्वाची आकडेवारी विसरतोय की भारताचे उत्पादन 330 लाख टन आहे. त्याच्यामध्ये भारत 275 लाख टन एवढी साखर खातो आणि दरवर्षी 50 लाख टन साखर तयार होऊन शिल्लक राहते. अशा भाषेत तो जेव्हा बोलेल तेव्हा हा नॅशनल लेवलच्या प्लॅनिंगच्या स्टेजला तो आला, असा त्याचा अर्थ आहे. तर मुलांना नुसतं या आकडेवारीचं ओझं वाटायचं काही कारण नाही. बरोबर आहे. हार्डली 50 महत्वाच्या पिकांचे महत्वाचे 3-4 आकडे पाठ करायचे. तो जेव्हा असं आकडेवारीमध्ये उत्तर देतो तेव्हा खऱ्या अर्थानं मी त्या खुर्चीचा हक्कदार आहे ते तो सांगतो. तो सांगत असतो. आहे की आणि नाही? म्हणून मला असं वाटतं सांख्यिकी आकडेवारीला प्रचंड महत्व आहे. शेवटी आपण प्रशासनात जाणार आहे. म्हणजे आता नाही काही ढोबळ आकडेवारी. हो माझं म्हणणं की काही फंडामेंटल गोष्टी पाठच पाहिजे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची संख्या किती, हो मजुरांची संख्या किती, एकूण कारखाने किती, इथून जिल्हे किती, हे तर माझं म्हणणं हे तोंडपाठच पाहिजे. सहज बोलता बोलता आलं पाहिजे. बरोबर आहे. आणि ते आलं की या मुलाचा आवाका अभ्यासाचा वाढलेला असतो आणि म्हणून त्याचं उत्तर जास्त परिणामकारक होतं. बरोबर. म्हणून कदाचित 5 वाक्य खर्च करण्यापेक्षा, म्हणजे मी अनेक विद्यार्थ्यांना याचं उदाहरण दिलं आहे की आपण 4थी मध्ये गायीवर निबंध लिहितो त्यावेळी सुट्ट वाक्य करतो. माझ्या आवडत्या गायीचे नाव कपिला असे आहे, तिला 2 शिंगे आहेत, तिला 2 कान आहे, तिला 4 पाय आहेत. हेच 10वीला गेल्यावर निबंध बदलतो. भारतीय लोक गायीला पवित्र मानतात. हेच ग्रॅज्युएट झाल्यावर वाक्य बदलतं. भारतात गायींची संख्या हे जगाच्या एकूण पशुधनाच्या इतके टक्के आहे. तर काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. दर्जाच्या दृष्टीने प्रचंड फरक आहे. तर त्याची वाटचाल ही बाळबोध निबंधाकडून ह्या ग्रॅज्युएट निबंधाकडे जावी असं अपेक्षित आहे. आणि हे जाण्यासाठी त्याला अभ्यासाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही आहे असं मला तुम्ही आता जेव्हा सांगत होतात ना तेव्हा आम्ही किड्स जनरल नॉलेज करिअर मिशन नावाचा एक प्रोग्राम राबवला होता आपल्या ज्ञानज्योतीच्या अंतर्गत. त्याच्यामध्ये एका पालकाने आमच्या त्या बक्षीस समारंभामध्ये हा प्रश्न विचारला होता की हे आता कम्प्युटरचं जग आलेलं आहे आणि तुम्ही फॅक्ट्स अँड फिगर्सला काय एवढं महत्त्व देत आहे. आपण त्यात प्रश्न विचारले होते. असं मला असं वाटतं की त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे गरजेचं आहे कारण हे मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहेत म्हणून, म्हणजे ती परीक्षा त्यांच्यासाठीची होती खास करून. पण आता तुम्ही जे सांगितलं की खऱ्या अर्थानं म्हणजे काय म्हणूया आपण त्याला स्वतः आणि स्वतःचा भाग सोडून बाहेरच्या लेवलवर तो त्याचं मन त्याचा मेंदू काम करायला लागला हे दाखवणारे ते उत्तर आहेत. बरोबर आहे. आणि ज्यावेळी तुम्ही प्रशासक म्हणून तुम्ही असं समजा 3 लाख लोक तुमच्या तालुक्यात आहे आणि तुम्ही तालुक्याचे तहसीलदार, तुम्हाला तालुक्याचं नियोजन करायला सांगितलं तर तुम्ही 3 लाख लोकांची स्टोरी सांगणार की तुम्ही असं म्हणणार की साहेब 23% लोक शेतकरी आहेत, 22% कामगार आहेत, 15% विद्यार्थी आहेत, म्हणून आपल्याला ह्या तालुक्यासाठी जर महत्वाचं काही नियोजन करायचं असेल तर एक तरी ग्रॅज्युएट लेवलचं महाविद्यालय पाहिजे, बरोबर, अमुक पाहिजे. सो ह्याची पुढची वाटचाल आहे ती नियोजनाच्या दृष्टीने आहे. आणि नियोजनासाठी इंडेक्स, निर्देशांक आणि स्टॅटिस्टिकल आकडेवारीचं प्रचंड महत्व आहे. एक 50 वाक्याच्या निबंधापेक्षा एक इंडेक्स तुम्ही बोलला की जागतिक पातळीवर महागाई निर्देशांकामध्ये आपल्या देशाचा इतका क्रमांक लागतो, तर या मुलाचा अभ्यास या दर्जाचा आहे की तसं दिवसभरात एकाही मुलाने उत्तर दिलं नाही असं 1 मिनिटात वाटून जातं. अगदी खूपच म्हणजे अगदी इंटरेस्टिंग हे सांगितलं. सर मला असं वाटतं की मुलं जेव्हा तयारी करतात, म्हणजे आता मागे आपण बोललो होतो, तुम्ही पण सांगितलं होतं की जसं राहुरीमध्ये आहे तिथं पिअर टू पिअर जे मुलांचं इंटरॅक्शन आहे ते खूप जास्त होतं. अलीकडच्या काळामध्ये मी जेव्हा बघतो पुण्यामध्ये मुलं जेव्हा अभ्यास करतात तेव्हा 1-to-1 अभ्यास करतात, तेवढं पुस्तक वाचतात संपवतात,
त्यांच्यासोबत एकमेकांच्या चर्चा होत नाही. मुलाखतीच्या तयारीमध्ये आणि एकंदर पूर्ण स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये सुद्धा हे पिअर टू पिअर इंटरॅक्शन किती महत्त्वाचं आहे असं वाटतं? फार महत्त्वाचं आहे. मला तर असं वाटतं इवन स्पर्धा परीक्षेचे क्लासेस जे लोक चालवतात हो, त्यांनी फक्त लेक्चर मोडमध्ये न शिकवता मुलांना ग्रुप डिस्कशनला टॉपिक दिले पाहिजे आणि प्रत्येकाला बोलतं करायला पाहिजे. अच्छा, असं केल्याने काय होतं, एक तर विचारांची स्पष्टता येते. हो, कुठला मुद्दा अगोदर बोलायचा कुठला नंतर बोलायचा हे प्राधान्य समजतं. बरोबर. तिसरं आहे, मला 5 मुद्दे माहिती आहेत, समोरच्या मित्राला 2 माहिती आहेत, अजून एका मित्राला 3 माहिती. हे एकत्र केले आणि एक्सचेंज केले तुम्हाला 9 उत्तरं एकाच वेळी माहीत होतील. बरोबर. तर हा जो फायदा आहे डिस्कशनचा, तर ज्ञान चर्चा केल्यामुळे अधिक वाढणार आहे. बरोबर. मुलांनी एकत्रित अभ्यास जास्त करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेचं यश हे कृषी पदवीधरांमध्ये जास्त असायचं कारणच हे मुळात आहे की सगळी मुलं एकत्र अभ्यासाला बसतात आणि एकमेकात चर्चा करतात आणि ते म्हणतात तू 3 मुद्दे सांगितले, चौथा सांग. बरोबर. तुला माहित नाही पण मला माहिती आहे, आणि मग तो सांगतो तेव्हा सगळ्यांच्या लक्षात राहतो. बरोबर. तर हे जे आहे ना, हे अभ्यासाचं एक मास्टर टेक्निक म्हणून मुलांनी ह्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि तुम्ही दिवसभर शांतपणे अभ्यास करत राहा, पण निदान 1 तासभर तुम्ही दिवसातले एकत्रित चर्चा करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला वाटतं अशा चर्चा करून जो अभ्यास होतो तो लक्षात राहण्यासाठी लक्षात राहतो, फार लक्षात, कायम लक्षात राहतो. तो एकदम कधीच विसरणार नाही ते. एकदम बरोबर. सर, खूपच सुंदर माहिती तुम्ही याच्यात सांगितली. जाता जाता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आता MPSC डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे 2025 पासून, पण अजूनही अनेक मुलांच्या मनात संभ्रम आहे. त्यांना वाटतंय की जसं काही लोक म्हणत आहेत की नाही ऑब्जेक्टिव्ह झाली पाहिजे पुन्हा, तर मग ऑब्जेक्टिव्ह होण्यासाठी आपण आंदोलनं वगैरे याच्यात गेलं पाहिजे, की आपण हा जो बदल आहे हा बदल स्वीकारला पाहिजे आणि त्या बदलानुसार स्वतःला बदलवून आपण खऱ्या अर्थानं जसं आपण आत्तापर्यंत चर्चा केली प्रशासक तसं झालं पाहिजे. तर विद्यार्थ्यांच्या हिताचं काय आहे? तुमचा सल्ला काय राहील? विद्यार्थ्यांच्या हिताचं हेच आहे की त्यांनी बदलाला सामोरं गेलं पाहिजे. अच्छा. नंबर 2, असं नाही आहे की स्पर्धा परीक्षेचंच यश म्हणजे फायनली यश आहे आयुष्याचं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचं फक्त एक टर्न घेणार आहेत. बरोबर आहे. मीटर गेजवरून ब्रॉड गेजला जाणार आहे गाडी. तर त्याला सामोरं जायला पाहिजे मुलांनी. आणि नंबर 3, स्वतःला त्याच्यासाठी कॅपेबल बनवायला पाहिजे, तयारी केली. तर त्याची तयारी अगोदर केली पाहिजे. मला जे लक्षात येत आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये एक फरक आहे. ज्याचा खरोखर अभ्यास आहे इन डेप्थ, त्याला दोन्हीपैकी कुठली गोष्ट असली तर फार फरक पडत नाही. काही मुलांच्या मध्ये लक्षात ठेवण्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह लक्षात नाही राहत, उलट डिस्क्रिप्टिव्ह चांगले लिहित आहेत. एक कॅटेगरी अशी आहे की जे ना ते म्हणतात की 5च ओळी वाचायच्या आणि त्यातलेच 3 उतरून काढायच्या, असे एक कॅटेगरी आहे. म्हणजे कमीत कमी वाचन आणि कमीत कमी मार्क पडून आत्तापर्यंत ग्रॅज्युएट लेवलपर्यंत ते पास होत आलेले. त्या विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नांमध्ये यश मिळणार नाही फारसं. बरोबर आहे. आणि सर्वंकष पर्सनॅलिटीच्या असेसमेंटच्या दृष्टीने तरी डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा केव्हाही ऑब्जेक्टिव्ह पेक्षा चांगली आहे. आणि कारण आज आपल्याला जे दिसतंय की फार पाठांतर करून एखादी ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा पास होऊन आलेली माणसं ही आयुष्याच्या टेस्टमध्ये फेल होताना दिसत आहे आपल्याला. आणि हा समाजाला पण पडलेला प्रश्न आहे की हा माणूस आला कसा प्रशासनात, असे भीतीदायक त्या माणसाची पर्सनॅलिटी आहे आणि तशी लोकांचं त्याचं वागणूक लोकांबद्दल अशी आहे. तर ह्यांच्याकडे बघितलं की लक्षात येतं की डिस्क्रिप्टिव्ह सिस्टम यापूर्वीच खरं यायला पाहिजे होती, तर आता आली आहे. तर तिचं स्वागत विद्यार्थ्यांनी केलं तर मग काय होईल फायदा, ते यशस्वीपणे त्याला तोंड देऊ शकतील. जे मनातून आंतरविरोध आहे ज्यांचा आणि मात्र केवळ आली परीक्षा म्हणून अभ्यास करतायत, हे द्विधा मनस्थिती बदले विद्यार्थी यशस्वी होणार नाही. त्यामुळे बेस्ट वे काय आहे, ते चेंजला सामोरे जाणं आहे. आणि मला वाटतं हे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण भारतामध्ये ह्या सिस्टीमनं सगळ्या राज्यसेवेच्या परीक्षा चालू आहेत आणि आता आपण त्याला बदल करणं म्हणजे उलटी गंगा फिरवणं आहे ते शक्य नाही, कोणाच पद्धतीने शक्य नाही. सर, आजच्या मुलाखतीवर आधारित ही जी मुलाखत झाली त्याच्यामुळे मला खात्री आहे की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या लोकांना मुलाखतीचं जे बेसिक आहे ते आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात आहे आणि त्याची तयारी करणं, त्यासाठी स्वतःला तयार करणं हे खऱ्या अर्थानं यशस्वी अधिकारी होण्याचं गमक आहे, असं ह्या सगळ्या मुलाखतीतून निश्चितपणे येईल.
खूप सुंदर पद्धतीने आम्हाला सगळ्यांना अतिशय मौलिक असं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलं. निश्चितपणे माझी अशी इच्छा होती की तुमच्या एकंदर एवढ्या मोठ्या सगळ्या प्रवासावर आपण एखादी मुलाखत घेतली पाहिजे. ती आपण पुढच्या भागामध्ये नक्की घेऊ. नक्की घेऊ. आणि या ठिकाणी येऊन आपण मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.